आता थेट जाऊयात पुण्यात। पुण्याच्या बुधवार पेठेतून पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून 2 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलंय। त्यातच आता बुधवार पेठेतून 11 बांगलादेशी महिला ताब्यात घेण्यात आल्यात। पुण्यात बोगस आधार कार्डद्वारे बांगलादेशी महिला राहत होत्या आणि एकूण 22 महिलांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। 22 पैकी 11 महिला बांगलादेशी असल्याचं समोर आलंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत पुण्यातून आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, काय सांगाल, पुण्यातली बांगलादेशींवरची मोठी कारवाई मानावी लागेल का? काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी बुधवार पेठेमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं होतं आणि आता दुसरा अंत म्हणून आज पुण्यातील कडक पोलिसांनी ऑपरेशन राबवलं गेलं, ज्यामध्ये तब्बल 22 महिला ज्या बुधवार पेठेत उत्तर ठाण्यात काम करत होत्या त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्याकडे तक्रारी असता त्या यातील 11 महिला ज्या आहेत त्या बांगलादेशी नागरिकत्व असलेल्या महिला आहेत। त्यांच्याकडे बोगस आधार कार्ड आणि इतर रहिवासी पुरावे आहेत। त्यामुळे आता पुणे पोलिसांकडून बुधवार पेठेतील ऑपरेशन जे आहे ते आणखी तीव्र केल्यामुळे आता आणखी काही बांगलादेशी महिला ते राहत्याच्या याचा तपास सुरू आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। 11 बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। 22 पैकी 11 महिला या बांगलादेशी आहेत।